ओबीसी उपसमितीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीला मंत्री छगन भुजबळही उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी मान्य होणार का असा सवाल उपस्थित झालाय। कोणत्याही परिस्थितीत आधी मराठा समाजाला दिलेला जीआर मागे घ्या अशी मागणी हाकेंनी लावून धरली आहे। त्यामुळे आपल्या पहिल्याच बैठकीत मराठा उपसमितीने दिलेला जीआर रद्द होणार का असा सवाल उपस्थित झालाय। ओबीसी समिती नक्की काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे आज उपसमिती बैठकीनंतर भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस नाशिकला रवाना होणार आहेत। नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला दोघे उपस्थित असतील। नाशिकमध्ये टेस्टिंग लॅबचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं असं पत्र भुजबळांनी दिलं होतं। त्याला फडणवीसांनीही होकार दिला। त्यामुळे नाराज भुजबळांची मनधरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित होतोय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, एकीकडे आज ओबीसी उपसमितीची बैठक होतीये, भुजबळ तिथे उपस्थित आहेत आणि जो जीआर मागे घ्यावा यासाठी ते आग्रही आहेत, तर दुसरीकडे आज ते मुख्यमंत्र्यांसोबत एकाच व्यासपीठावर सुद्धा दिसणार आहेत। काय आहे मनात नेमकं भुजबळांच्या? बरोबर आहे। राज्य सरकारने ज्यावेळेस मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर हा काढलेला होता तेव्हापासूनच छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती। भुजबळ या जीआरच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत। एवढंच नव्हे तर कायदेशीर लढाई लढण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे एका बाजूला भुजबळ कमालीचे नाराज आहेत, सरकारचे मंत्री असून सरकारलाच ते आव्हान देत असल्याचं देखील चित्र एका बाजूला बघायला मिळत असतानाच याच संपूर्ण घडामोडी सुरू असताना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आहेत। नाशिकमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचं आज उद्घाटन होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी छगन भुजबळ यांच्याकडनं केंद्र सरकारशी याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आलेला होता। टेस्टिंग लॅब सुरू करावी अशा स्वरूपाची त्यांनी विनंती केलेली होती आणि तत्काळ असे काय एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्या की 2 ते 3 दिवसांमध्येच टेस्टिंग लॅबचं उद्घाटनाचा निर्णय घेण्यात आला आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर हे या कार्यक्रमाला उपस्थित आहे। त्यामुळे निमित्त जरी टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनाचं असलं तरी भुजबळ यांना आपलंसं करण्याचा, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। एवढंच नव्हे तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकाच विमानाने एकत्रच मुंबईहून नाशिकपर्यंतचा प्रवास करणार आहे आणि पुन्हा नाशिकहून मुंबईला देखील ते एकाच विमानाने जाणार आहे। त्यामुळे या प्रवासादरम्यान देखील दोघांमध्ये काय चर्चा होते, छगन भुजबळ यांची मनधरणी करण्यामध्ये त्यांचा जो विरोध आहे तो काही प्रमाणामध्ये कमी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश येतं का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, आपण जर पाहिलं तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ अत्यंत आक्रमक आहेत। इतके की ते सरकारला थेट न्यायालयात खेचण्याची तयारी देखील करतायत, रस्त्यावरची लढाई करायला तयार आहेत। एवढ्या आक्रमक भुजबळांना केवळ एका टेस्टिंग लॅबच्या माध्यमातून शांत करता येऊ शकतं का, किंवा भुजबळांचं एकूण आक्रमक पवित्रा पाहता हा टेस्टिंग लॅबचा उपाय कामी येईल असं वाटतं का? नाही, निश्चितच नाही, कारण दोघांकडनं सांगितलं जाईल ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक आहे आणि हे कुठेतरी टेस्टिंग लॅब हे नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने असल्याचं दोघांकडनं सांगितलं जाईल। परंतु छगन भुजबळ यांच्याकडनं ज्या काही दिवसापासून प्रयत्न केले जात होते टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनासाठी त्याला कुठेतरी आता मुहूर्त स्वरूप प्राप्त झालेले यावरून देखील आणखी राजकारण होण्याची शक्यता आहे। कारण माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देखील या संदर्भात पाठपुरावा केलेला होता, मात्र त्यांचा उल्लेख छगन भुजबळ यांच्याकडनं कुठेही करण्यात आलेला नाही। त्यांनी केवळ स्वतःचं नाव आणि माजी खासदार समीर भुजबळ या दोघांच्या प्रयत्नामधनं टेस्टिंग लॅबचं लोकार्पण होत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हेमंत गोडसे हे देखील नाराज आहेत। त्यांनी शहरामध्ये काही ठिकाणी त्यांचे स्वतःचे होर्डिंग देखील लावलेले, त्यामुळे याला आणखी राजकारणाची फोडणी ही मिळणार आहे। जसा तू प्रश्न विचारला, केवळ टेस्टिंग लॅबच्या निमित्तानं छगन भुजबळ यांची मनधरणी करता येणार का, तर निश्चितच करता येणार नाही। परंतु दोघांमध्ये कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांसोबत उपस्थित असताना छगन भुजबळ नेमकं काय बोलतात याकडेही लक्ष असेल। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट